भारत आज संपूर्ण जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रस्ते नेटवर्क असलेला देश बनला आहे। भारताने चीनला मागे टाकून हे स्थान प्राप्त केले आहे। वेगाने बनवले जाणारे महामार्ग आणि द्रुतगती मार्ग हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा एक मजबूत आधार बनत आहेत। परंतु विकासाच्या या वेगात या रस्त्यांवर होणारे अपघातही सातत्याने वाढत आहेत। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार भारतात दररोज 1200 पेक्षा अधिक रस्ते अपघात होतात आणि या अपघातांमुळे दरवर्षी 80,000हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागतो। या अपघातांमुळे देशाच्या जीडीपीलाही सुमारे 5 ते 7% नुकसान सहन करावं लागतं। 2021 मध्ये देशभरात रस्ते अपघातात सुमारे 37.3% व्यावसायिक वाहनांचा समावेश होता। देशातील वेगाने वाढणाऱ्या या रस्ते अपघातांची अनेक कारणे असू शकतात, पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांच्या सहभागाने हे वाढते अपघात कमी होऊ शकतात। एक्सीडेंट होता है तो उसमें ज़्यादातर ड्राइवर मारे जाते हैं। हमें ट्रेनिंग सही करके दी जाए तो हमारे जैसे एक्सीडेंट वगैरह में जैसे साधन हो सकता है, ट्रेंड होंगे तो हमें ज़्यादा फोकस रहेगा, लंबे सफर तक हम चल सकेंगे। आज आवश्यकता आहे देशाच्या सारथींना आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य कौशल्याच्या माध्यमातून सक्षम बनवण्याची, जेणेकरून देशात होणारे रस्ते अपघात तर कमी होतीलच, पण जीवित आणि वित्तहानी कमी करण्यात देखील आपण यशस्वी होऊ शकतो।